यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। महाराष्ट्राची कृषी क्षेत्रामध्ये पिछेहाट झालेली आहे। कृषी क्षेत्र विकास दरामध्ये 5.4% घसरण झाली आहे। उद्योग, बांधकाम, सेवा क्षेत्रांच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळालेलं आहे। विकास दरातही महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकच्या पुढे आहे आणि राज्यावरील कर्जाचा बोजा 93,000 कोटींनी वाढणार आहे। गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही कृषी क्षेत्रामध्ये राज्याची पिछेहाट झाल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर आलं आहे। कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये विकास दरात 5% घसरण झाली आहे। सोबतच विकसित महाराष्ट्र, मजबूत महाराष्ट्र अशी घोषणा देणाऱ्या महायुती सरकारच्या काळात राज्याचा विकास मात्र खुंटलेला आहे। विकास दराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्य शेजारच्या गुजरात आणि कर्नाटकपेक्षा मागे पडल्याचं 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालामधून दिसतंय। राज्याची अर्थव्यवस्था 2024-25च्या तुलनेमध्ये यंदा 7.9% दराने वाढण्याचा अंदाज अहवालातून वर्तवण्यात आलेला आहे। जाणून घेऊयात या आर्थिक पाहणी अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय। महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत आणि गतिमान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे। अर्थव्यवस्थेला शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वैविध्यपूर्ण रचनेचा आधार आहे। रस्ते, मेट्रो, बंदरे, विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक्समध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधांचा विकास वेगवान झालाय। व्यवसाय सुलभता सुधारणं, डिजिटल गव्हर्नन्सला चालना देणं, अर्थव्यवस्था सलग 5व्या वर्षी वाढीचा वेग कायम राखण्याचा अंदाज आहे। चालू वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 7.9% राहण्याचा अंदाज आहे। कर्जाचा बोजा 9,92,000 कोटींवर गेलाय। कृषी क्षेत्राची पिछेहाट झाली आहे तर सिंचनाची आकडेवारी देणं टाळलेलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कृषी क्षेत्रात 5%ची घट झाली आहे। आपण बघतोय तर नवजात शिशु मृत्यू दर चिंता वाढवणाराच आहे। आर्थिक पाहणी अहवालामधून महत्त्वाचे मुद्दे आहेत। शिशु मृत्यू दर 11% कायम असल्याचं दिसतंय। बालकांवरील अत्याचारांमध्ये ही वाढ झाली आहे। आपला दवाखानाच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे। बेरोजगारी आर्थिक पाहणी अहवालामध्ये जरी 3% दाखवते, ही लपवाछपवी आहे, ही शुद्ध बनवा-बनवी आहे। राज्यातील बेरोजगारांचं प्रमाण खूप मोठं आहे। राज्य डबघाईस आलेलं आहे। अशा स्थितीत किमान मला तरी असं वाटतं की शेतकरी, बेरोजगार यावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे।